होय ग. कागद चेहरा पडलाय तुझा एवढा. नका सांगू तुम्ही मला. काय झालं एवढं? किती वेळा सांगितलं तुम्हाला ड्रायव्हिंग सोडून द्या म्हणून. मग मला माहिती आहे तुम्ही चांगली ड्रायव्हिंग करता. पण काल थोडासा धक्का लागला तर त्या माणसाने तुम्हाला किती बदा हाणलं बरं. मग एवढ्यासाठी ड्रायव्हिंग सोडायची होय? हा, अगं रस्त्याला गाडी चालवायची म्हणल्यावर थोडंफार धक्काबुक्की होणारच, लागणारच. लोक समजून घेत नाहीत, मारतात. ड्रायव्हरचं जीवन आहे कसं. आता मला सांग, आम्ही आता गाडी चालवत असताना चांगलंच काम करतोय का नाही? मग नकळतपणे धक्का लागला की मारला त्याने. आता तुला एक उदाहरण सांगतो. आता समजा तू काय करते, कांदा खुरपते. कांदा खुरपताना त्यातलं तण काढताना तुझं खुरपं नकळतपणे कांद्यावरती जात. तुझा हेतू असतो का कांद्याला तोडवण्याचा, मारण्याचा? नाही का नाही? अगदी तसंच आहे ग. आमचा पण हेतू नसतो कुणाला मारणं, दुखावणं, अजिबात नसतो. पण काय करते, नकळतपणे घटना घडतात किंवा एखादा येतो चुकून आमच्या पण अंगावर, मारतात लोक बघा. मला सांग, आता तेवढ्या गोष्टीसाठी मी ड्रायव्हिंग सोडून चालन का? आणि तुझ्याकडनं नकळतपणे एखादा कांदा तुटतो म्हणून तू काय खुरपायचं सोडणार आहेस वय? हा, चालायचं, चुकून हुकून होत असतं. ड्रायव्हिंगचा नाद नाही सोडायचा. तुमचं पण खरं आहे हो. पण शेवटी ड्रायव्हरची बायको काळजी लागते. आम्हा डायव्हरच्या जातीचा ग भरोसाच नाही.